तर तिथे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे सोलापूर दौऱ्यावर आहेत। या सगळ्या घटना घडल्यानंतर आज सोलापूरमधल्या हुतात्मा स्मृती मंदिर या ठिकाणी मेळावा होणार आहे। राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचा हा मेळावा असेल। मेळावा संपल्यानंतर पत्रकार परिषदेचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी वसीम अत्तार यांच्याकडे। वसीम, काल लातूरमध्ये घडलेला प्रकार, त्यानंतर आज लातूर बंदची देण्यात आलेली हाक, या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज तटकरे हे सोलापूर दौऱ्यावर आहेत। त्या पार्श्वभूमीवर कसा बंदोबस्त सोलापूरमध्ये सध्या पाहायला मिळतोय? लागवी निश्चितच पाहिले गेले तर राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे जे आहेत ते आज सोलापूर शहराच्या जे आहेत ते दौऱ्यावरती येत आहेत। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जे आहे ते सोलापुरात त्यांचे आज मेळावा जे आहे ते होणार आहेत। शहराचा जो आहे तो मेळावा जो आहे तो हुतात्मा स्मृती मंदिर या ठिकाणी होणार आहे। तर त्याचबरोबर ग्रामीणचा मेळावा जो आहे तो सोलापुरातील हेरिटेज या ठिकाणी होणार आहे। मात्र कालची जर घटना आपण पाहिली गेली तर लातूर या ठिकाणी जे आहे ते सुनील तटकरे यांच्या समोर जे आहे ते विजयकुमार घाडगे यांनी जे आहे ते पत्ते टाकून जे कृषी मंत्री आहेत त्यांचा राजीनाम्याची मागणी केली होती आणि त्यानंतर विजयकुमार कोकाटे जे आहे ते यांना घाडगे यांना जे आहे ते मारहाण जे आहे ते त्या ठिकाणी करण्यात आली आणि याचा निषेध म्हणून जे आहे ते सोलापुरात देखील जे याच्या संदर्भात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त देखील जे आहे ते या मेळाव्याच्या ठिकाणी जे आहे ते लावण्यात आलेला आहे। मात्र या घटनेवरती सुनील तटकरे काय बोलतात याकडे देखील जे आहे ते सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। लागवी निश्चित वसीम, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती करता।